यानंतर महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी आहे। राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येणार असून त्यासोबत नवं तंत्रज्ञानही येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। सध्या ते दावोस दौऱ्यावर आहेत आणि त्यांनी तिथून राज्यातील जनतेशी संवाद साधलाय। दरम्यान रायगड जिल्ह्यातील पेण ग्रोथ सेंटरसाठी तब्बल 1 लाख कोटी रुपयांचा करार झाल्याचंही मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलंय। विशेषतः नॉलेज, टेक्नॉलॉजी आणि FDI हे आपल्या देशामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये नेणं हा याच्या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे। मला आनंद आहे की खूप चांगल्या प्रकारे MOUs होत आहेत आणि इन्व्हेस्टमेंट पण येते। टेक्निकल MOUs आम्ही केलेले आहेत। या टेक्निकल MOUs मुळे एक प्रकारे आपण केवळ इन्व्हेस्टमेंट नाही तर नॉलेज आणि टेक्नॉलॉजी आणतो भारतामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये, ज्यातनं मोठ्या प्रमाणात उद्योगही आपल्याला उभे करता येतील आणि ज्यातनं मोठ्या प्रमाणात आपल्याला वेगवेगळ्या सेक्टरमध्ये चांगल्या पद्धतीचं काम करता येईल। रायगड पेण ग्रोथ सेंटर आता आज ते लॉन्च केलेलं आहे। रायगड पेण ग्रोथ सेंटर हे आपल्या नवी मुंबई एअरपोर्टपासून 15 ते 20 किलोमीटरच्या अंतरावर आहे। आजच जवळपास 1 लाख कोटी रुपयाच्या इन्व्हेस्टमेंट्स या सगळ्या वेगवेगळ्या कंपन्यांनी त्या ठिकाणी करण्याचं आज MOU केलेलं आहे। अतिशय चांगल्या पद्धतीचे हायपेड जॉब्स तयार होतील आणि याचं सगळं प्लॅनिंग करताना वॉक टू वर्कचं प्लॅनिंग आपण त्या ठिकाणी तयार केलेलं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की जी आपण तिसरी मुंबई तयार करतोय त्या तिसऱ्या मुंबईतलं पहिलं शहर हे आपलं लॉन्च झालं।